जी शेलार यांच्याकडून पाण्याची व्यवस्था झाली, थंडगार पाण्याची व्यवस्था आमचे मित्र आहेत. आणि साई स्पोर्ट साईनगर यांच्यामध्ये देखील 4 दिवस सलग पाण्याची व्यवस्था झालेली आहे. जयेश चौधरी व दिनेश नाईक यांच्याकडून देखील पाण्याची व्यवस्था झाली आहे. आपलं देखील आम्ही आभार व्यक्त करू. तुषार जोशी यांच्याकडून देखील पाण्याची व्यवस्था आहे. सर्वांचा आभार व्यक्त करतोय आणि दुसऱ्या सामन्याला सुरुवात करतोय. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये खारबाचा आवाज तुम्ही पुन्हा एकदा ऐकणार आहात मुकेश जाधव यांचा. थँक्यू. धन्यवाद संदेश पाटील सर. तर 3 षटकाचा सामना असणार आहे. पण एकदा सकाळच्या सत्रामध्ये व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्मान्य पाहुण्यांचं खूप खूप स्वागत करतोय. पहिला चेंडू हो अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला जातो. डीप मिड विकेट रिजनमध्ये निश्चितच ट्रॅव्हल केला गेला होता. अप्रतिम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होताना दिसून येते. अप्रतिम. खानिवली गावावरून शुभेच्छा येतात. शेखर दलवी याने कॉम्प्लिमेंट दिलेल्या आहेत सुभाष 11 खानिवली संघाला. बेस्ट ऑफ लक सांगितलं सध्या तरी ऑल विजला, कारण की पहिल्या चेंडू सिंगल धाव आली आहे कॅप्टनच्या बॅटमधून. तर अशा प्रकारे नक्कीच खातं देखील उघडलं जाते एका धावाने. अविनाश आपण पाहतोय एका धावावर निश्चितच खेळताना दिसून येते. पॉवर प्लेचं षटक पाहतोय आणि निश्चितच काय जबरदस्त हा गोलंदाज प्रमोद सुधार. आपण नाना चषक नांदीदने या स्वतःच्या आयोजनामध्ये काय जबरदस्त कामगिरी केली होती आपल्या गोलंदाजच्या माध्यमातून. तोच हा गोलंदाज पॉवर प्लेमध्ये आपण पाहतोय. दुसरा चेंडू घेऊन जाणार लेफ्ट हँड बॅट्समॅन. हो यावेळी पुन्हा एकदा दर्शन भरात शॉट मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. परंतु बॅटचं जे तोंड आहे नक्कीच आधीच फिरवलं जातं आणि त्याच अनुषंगाने कुठेतरी चेंडू शरीराचा भेद घेतोय. अप्रतिम चेंडूच्या हाताळणी. पॉवर प्ले म्हटलं तर संधी असते फलंदाजांना मोठे प्रहार करण्यासाठी, कारण सर्कलच्या आतमध्ये शतरक्षक असतात. पुन्हा एकदा यावेळी हवाई सफर केला जात आहे. हवेमध्ये चेंडूच्या खाली यस ऋषिकेश कानेटकर अप्रतिम झेल अँड दर्शन मारुक इज अ फेल. यस डीजे. धन्यवाद डीजे. तर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता मित्रमंडळाने. शॉर्ट सिलेक्शन योग्य नव्हतं आणि त्याच अनुषंगाने कुठेतरी एक फलंदाज या ठिकाणी चुकी करतो आणि बाद होते. एलिमिनेशन देखील झालं नाही. खूप हवेमध्ये चेंडू होता, खूप उंची देखील गाठली होती आणि काय जजमेंट घेतलं होतं मला वाटतं ऋषिकेश या क्षेत्ररक्षकाने. आणि अप्रतिम झेल घेतला जातोय आणि फलंदाज देखील या ठिकाणी परततोय. परतीचा प्रवास करावा लागतोय बॅक टू द पॅव्हलियन. अशा प्रकारे पहिला धक्का, पहिला झटका, पहिला विकेटचा पतन या ठिकाणी निश्चितच सुभाष 11 खानिवली संघाला. मी म्हटलं होतं चांगला गोलंदाज आहे, थोडंसं जपून खेळणे गरजेचं असणार आहे. अविनाश हो दिस टाइम चांगला मित्र म्हणेन चांगला कव्हरच्या वरून. यावेळी कव्हरच्या वरून या 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे रिझल्ट काय येतं तर अप्रतिम क्षेत्ररक्षण. पाहूया कॅरी तर केलं जात आहे ऋषिकेशच्या माध्यमातून. तोपर्यंत मला वाटतं धावा निघाले जातात. 4 धावा वाचवण्यासाठी 4 खेळाडू गेले होते, हे देखील विसरून चालणार नाही. पंच धावा किती घेतल्या ते कळवायचं आहे आपण. 3 धावा. यस 4 धावा वाचवण्यासाठी 4 खेळाडू. नक्कीच 1 धाव वाचवली जाते असं काय मला हरकत नाही आहे. हो ब्लॉक हॉल डिलिव्हरी क्या बात आहे. बेहतरीन डिलिव्हरी या संपूर्णपणे पटका तर चांगला होता. वाचवण्याबरोबर देखील चांगलं स्टेट ड्राईव्ह केलं गेलं होतं. फॉलो थ्रोमध्ये अप्रतिम या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं जातं प्रमोद सुतार यांच्या माध्यमातून. बेहतरीन गेंदबाजी प्रमोद पाटील के माध्यम से. आणि मी म्हटलं होतं जेव्हा हा प्रमोद सुतार गोलंदाज सेट होते का चांगला आपला क्लास दाखवून जातोय. यावेळी स्ट्राईकला आपण पाहतोय पण एकदा. हो चांगला चेंडूवर चांगला फटका. याचा चेंडू जाणार सीमेरेषेच्या पलीकडे आणि आपण जाऊया डीजे दिपेशकडे सुंदर गाण्यासाठी. धन्यवाद डीजे. अप्रतिम संगीत देखील ऐकतोय परमेश यांच्या मधुर आवाजातून सजलेलं गीत ओढ लागली असे गीताची नक्कीच शब्दरचना आपण पाहतो. तर याचा सुंदर
फटका होता, चौकार देखील मिळाला होता आणि षटकाची देखील समाप्ती जाते. आमचे ऑफिशियल स्कोरर आदेश तरे यांच्या माध्यमातून चांगला लेखाजोखा आमच्यापर्यंत पोहोचला जातो. या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एका गडीच्या मोबदल्यामध्ये माफ करा एका गडीच्या मोबदल्यामध्ये 8 धावा या ठिकाणी लागल्या जातात. चांगली सुरुवात प्रमोद सुतारने एका चांगलं आपल्या संघासाठी एक चांगलं स्टार्ट दिलेलं आहे, चांगलं पिकअप दिलेलं आहे, चांगली सुरुवात केलेली आहे, चांगलं श्री गणेश केलेलं असं मला काय हरकत नाही आहे. कारण हा मैदान म्हटलं तर महेश जाधवने लगोपाठ 4 चेंडूवर 4 चौकार मारले होते पॉवर प्लेमध्ये कव्हरच्या वरून. त्याच्यानंतर मला वाटतं एक लॉंग ऑन रिझनमध्ये, त्याच्यानंतर डीप स्क्वेल रिझनमध्ये, त्याच्यानंतर एका स्ट्रेट ड्राईव्ह केला होता लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून. असे 4 खणखणीत दणदणीत डोळ्यांना मजा आणणारा, डोळ्यांना सुकावणारे ते फटके आपल्या पाहायला मिळाले. पण या ठिकाणी एक फटका मात्र निश्चित आपल्याला पाहायला मिळाला. मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा 4. तर ह्यावेळी आणखी एक गोलंदाज ऋषिकेश सुतार येत आहे. अतिशय चांगला हा अष्टपैलू आपण खेळाडू पाहतोय जय बजरंग नांदिवणे संघाच्या माध्यमातून. स्ट्राईकला मात्र आपण पाहतोय फलंदाज महेश. हो, यावेळी नक्कीच हलकासा इनिशियल झाला होता, मात्र पंच कैलाश नाईक सर यांच्या माध्यमातून आमच्या गुणलेखकाला आपल्या हात फैलावून निश्चित या ठिकाणी इशारा केला जात आहे. ऋषिकेश भोईर माफ करा ऋषिकेश सुतार आपण हा गोलंदाज पाहतोय. ऋषिकेशच्या नावावरून नक्कीच आठवण होते. ऋषिकेश कानिटकर या गोलंदाजाची मागे देखील चर्चा केली होती या नावासंदर्भात. पुन्हा एकदा ऋषिकेश. हो, यावेळी चांगला चेंडूवर चांगला फटका. यस, अस्मानी टोला. यस, जाते आउट ऑफ द पार्क. मोठा मोठा षटकार. म्हटलं तर एक आत्मविश्वास असणे गरजेचं आहे. लढायचं आहे, जिंकायचं आहे आणि त्याच अनुषंगाने परफॉर्मन्स करायचं आहे. यावेळी यस, शॉर्ट पिच डिलिव्हरी. मात्र मित्रमंडळीने थोडी घाई केली आणि शॉर्ट सिलेक्शन टायमिंग देखील त्या ठिकाणी साधता आलं नाही. मात्र या ठिकाणी फेकाफेकी चालू दिसून येते. ओव्हर थ्रो केले जातात, एक्स्ट्रा थ्रो केले जात आहेत आणि एकंदरीत मला वाटतं 3 धावा या ठिकाणी काढले जात आहेत. मित्र म्हणेन लाठीचार क्रिकेट. निश्चित असं, कारण अशा पद्धतीने जर आपण क्रिकेट खेळला तर मग कसं होईल. क्रिकेट म्हटलं तर क्रिकेटमध्ये 3 विभाग असतात, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण, त्याच्यानंतर फलंदाजी. तिन्ही विभागामध्ये जर चांगलं काम झालं तर समजा एक चषक आपल्याला मिळणारच असणार आहे. कारण चांगलं काम करणे गरजेचं आहे. जसं आपण कामासाठी जातोय आपल्या जॉबवर, कामावर, जर चांगलं काम झालं नाही तर मग विषय संपला. आणि इथे देखील विषय संपणार आहे. जर काम चांगलं झालं नाही तर मग घरी जावं लागणार आहे. ऋषिकेश अप्रतिम चेंडूची हाताळणी करतो. मला आठवत आहे पाकिस्तान आणि भारताचा सामना जवळजवळ 10-15 वर्ष झाला होता. शेवटच्या चेंडूवर 4 धावाची गरज असताना ऋषिकेश कानिटकर या फलंदाजाने चौकार मारला होता आणि इथे या फलंदाजाने यस षटकार मारला जात आहे. क्या बात आहे, बेहतरीन. पत्रा बाजाव 6. यासाठी जे तुम्हाला संधी देते. अविनाशीच्या बॅटमधूनच षटकार पाहायला मिळते. चौकार कधी षटकार पाहायला मिळत आहेत. धावसंख्या एक चांगली स्थिती पाहायला मिळते. इथे 24 धावा धावपलकर लागलेत. Once again, a short fit delivery. Once again, short selection is a very bad by Avinash. Getting 2 runs on this stroke. मित्र म्हणेन ना शॉट हवा तेवढा चांगला नव्हता, मात्र नो मॅन्स लँडमध्ये नक्कीच रिलीज झाला होता. ऋषिकेश कानिटकर मात्र थोडासा या ठिकाणी थोडासा मागडा पडला जातो, कारण षटकार चौकार त्याच्या आतापर्यंत गोलंदाजीमध्ये लागले जातात. पण एकदा चांगली गोलंदाजी करावं लागणार आणि त्याच अनुषंगाने हा मात्र चांगला चेंडू. मित्र म्हणेन बॅट आधी जाते. पुन्हा एकदा टायमिंग मॅनेजमेंट या ठिकाणी चुकला जाते फलंदाजाच्या मार्फत. अशा प्रकारे षटकाची समाप्ती या ठिकाणी होताना दिसून येते. पाहूया धावफलकावर 2 षटकाच्या समाप्तीनंतर जर धावा पाहिल्या तर नक्कीच धावा लागल्या जातं एकंदरीत 26. क्या बात आहे, जवळजवळ 13.00ची सरासरीने या धावा निश्चितच काढल्या जातात. नक्कीच मैदानात वेल झालेली पाण्याची नक्कीच आपल्याला ओढ झाले एक सुंदर गाण्याची यासाठी जे
धन्यवाद डीजे. नक्कीच गाणं चांगलं होतं, चर्चा करू नक्कीच. मात्र काय जबरदस्त फटका होता, स्टेट ड्राईव्ह षटकार लागला होता, पूर्णपणे कनेक्शन देखील अप्रतिम झालं होतं. आणि आठवण झाली मला तर सचिन तेंडुलकर या फलंदाजी, कारण सर्व बॅट्सने अशा प्रकारचे फटके त्यांच्या बॅट्सने बऱ्याच वेळेला आपण पाहिलेले आहेत. आणि एक अप्रतिम फटका आपण एकदा हो हो इनसाइड एज लागली जाते यावेळी. यस ट्रॅव्हल करतोय थर्ड मॅन रिझन मध्ये. पाहूया रिझल्ट काय तो पंचांच्या माध्यमातून. येस आणखी एक खणखणीत दणदणीत चौकार आणि आपण जाऊया आपण एकदा डीजे. डीजे मधुर संगीत आपण पाहतोय नक्की जे गायलं जातं योगेश अग्रवाल यांच्या मधुर आवाजातून. आणि ह्या गीताविषयी म्हटलं तर हे देश हे गीत ठाणे जिल्ह्यात नव्हे, रायगड जिल्ह्यात नव्हे, महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण देशाबाहेर हे देखील गीत वाजलं गेलं होतं. बँकॉकमध्ये देखील हे गीत वाजलं गेलं होतं. अशा प्रकारचं हे गीत होतं. आणि सुंदर शॉट या ठिकाणी गॅप मात्र शोधू शकला नाही फलंदाज. हलकासा नक्कीच एक्स्ट्रा कव्हरमध्ये हा फटका नक्कीच ग्लान्स केला गेला होता. तर नक्कीच वीर हनुमान डाकविले संघाचा कर्णधार आणि आई गावदी लोपे ये संघाचा कर्णधार. चला टॉस बॉक्समध्ये लगेच यायचं आहे आपल्याला. फक्त अवधी दिलं जातं 1 मिनिटाचा. आणि टॉस बॉक्समध्ये आल्यानंतर आम्हाला सूचित करायचं आहे, विनंती असेल. चला मित्रांनो लगेच टॉससाठी यायचं आहे. नेक्स्ट डिलिव्हरी हो 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 यावेळी मित्र म्हणे चांगला चेंडू. यस शॉर्ट पिच डिलिव्हरी आणि एक्स्ट्रा बाउन्स देखील मिळाला होता. आणि अशा प्रकारे षटक देखील संपलं जाते. अशा प्रकारे 3 षटकामध्ये पाहूया काय लेखाजोखा येतो, काय समीकरण, काय कामगिरी केली जाते फलंदाच्या माध्यमातून. नक्कीच थोड्या वेळा आता आपल्या समोर नक्कीच ते सादर केलं जाणार. तर या धावा लागल्या जातात त्या 41. 3 षटकाचा सामना. चला इनिंग संपली जाते. 3 षटकाचा सामना असतो. तर येस नक्कीच 3 षटकासाठी नक्कीच सेकंड राऊंड होता. तर येस शेवटचा षटक असणार आहे. तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा पाहिल्या तर थर्ड राऊंड किंवा सेकंड राऊंड जे असणार आहे 3 षटकाच्या राहणार आहे. प्लीज नोंद घ्यायची. ओ यावली लेंथ अँड लाईन इज अ व्हेरी बॅड. अंपायर गिवन द कॉल ऑफ द वाईट. तर वीर हनुमान डाकविले संघाचा कर्णधार आणि आई गावदेवी लोपे ये संघाचा कर्णधार. चला टॉस बॉक्समध्ये यायचं आहे आणि आल्यानंतर लगेच आम्हाला कळवायचं आहे, विनंती असेल. चला 1 मिनिटाचा अवधी दिला जाते दोन्ही कर्णधारांना. पुन्हा एकदा खराब चेंडूचा इशारा. बॅक टू बॅक या ठिकाणी इशारा आला जातोय, सिग्नल आला जातोय. मयूर सुतारला मात्र लेंथ आणि लाईनच्या शोधामध्ये, जसं आपल्याला मोबाईल नेटवर्क गेल्यानंतर आपण काय करतो, यस शोधाशोध करतोय. त्या नेटवर्कसाठी आपण नक्कीच थोडंसं व्याकुल होतंय आणि या ठिकाणी व्याकुल होतंय गोलंदाज मयूर सुतार. पुन्हा एकदा दिस टाइम फुल टॉस डिलिव्हरी. व्याकुल झाला होता मात्र लेंथ मिळाली होती, फुलर लेंथ डिलिव्हरी. हे मी तर म्हणेन मोठा मोठा षटकार.
धन्यवाद डीजे. अतिशय छान आपण हे संगीत ऐकते परमेश माळीच्या आवाजातून. आणि अशा प्रकारचं गीत ज्यावेळी वाजलं जाते खरोखरच मायबाप क्रीडा रसिकांचं देखील मनोरंजन होतं आणि फटका देखील अचूक होता आणि सेलिब्रेशनसाठी गीत देखील अचूक निवडलं होतं डीजे दीपेशने. मयूर सुतार मात्र ऑन द प्रेशर. हो यावेळी चांगला दर्जाचा चेंडू मित्र म्हणेन पडल्यानंतर हलकासा आतमध्ये येतो इन स्विंग स्वरूपाचा हा चेंडू पाहतोय. ही लाईन राखणे गरजेचे असणार आहे कारण आपण हे षटक पाहतोय स्लॉग षटक पाहतोय आणि धावा देखील धावपालकर खूप वाढलेले आहेत. मयूर सुतार पण एकदा हो आता मात्र लाईन लेंथ सापडली जाते. आम्ही मागचे 2 चेंडू पाहिले व्हाईट आणि तिसऱ्या चेंडूवर मोठा फटका आला होता आणि असं वाटलं होतं काहीतरी मागणी षटक होते की काय. मात्र कमबॅक खूप छान या ठिकाणी पाहायला मिळते. गोलंदाज मयूर सुतार याच्या माध्यमातून. स्ट्राईकला पण पाहतोय फलंदाज पण एकदा महेशला मात्र आणखी एक मोठ्या फटक्याच्या प्रयत्नामध्ये दिसून येते. राईट टाइम आउट विकेट वन सेकंड. धिस टाइम वन सेकंड फुल करण्याचा प्रयत्न केला जाता. येस चेंडू आणखी एक बॅक टू बॅक 3 डिलिव्हरीज डॉट ऑन द प्रेशर खाली असणार आहे फलंदाज महेश. क्या बात आहे बेहतरीन 5 षटकार लागल्यानंतर काय जबरदस्त कमबॅक करतोय गोलंदाज मयूर. पण एकदा दिस टाइम हवाई सफर केला जात आहे. यस हवाई सफर केला जात आहे चेंडूच्या खाली. यस क्षेत्रक्षय येते अप्रतिम झेल अँड फलंदाज महेश इज अ फेल. होते तर नक्की 4 षटकानंतर जर आपण पाहिलं धावा पाहिल्या एकंदरीत धावा लागल्या जातात मला वाटतं 54 आणि 55 धावांचं माफ करा 56 धावांचं लक्ष्य नक्की सेटअप केलं जाते. तर टॉस करण्यासाठी मी विनंती करते शंकर गांगोडे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये जायचं आहे. आपल्या शुभ हस्ते टॉस होणार आहे. दोन्ही संघावरचे कॅप्टन्स आपण पाहतोय. एका बाजूला आई गावदेवी लोहपे गाव आणि दुसऱ्या बाजूला वीर हनुमान डाकिविली गाव. 2 संघ कॅप्टन्स आणि सोबतच कॉमेंटर. तर नक्कीच हॅलो पाहुण्याने विनंती करते आपल्या शुभ हस्ते नक्कीच नाणेफेक करायचं आहे. एका ठिकाणी आपण पाहिलं तर जय खंडोबा चषक आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय नाईक साहेबांची नक्की प्रतिमा पाहतोय. तर याच पाहुण्याने विनंती करतो आपल्या शुभ हस्ते नक्की नाणेफेक करायचे. 3 षटकाचा सामना असणार आहे. तर यस जय खंडोबा असं नक्कीच कॉल केलं जाते. पाहुण्याने विनंती करतो आपण प्लीज बसून घ्यायचं आहे. तर 3 षटक असणार नक्की नाणेफेक देखील जिंकली जाते. काय निर्णय आपण जास्त बोलणार नाही फक्त आपण निर्णय कळवायचा आहे. फिल्डिंग अच्छा तर नक्कीच फिल्डिंग असणार आहे. कसं वाटतंय या मैदानाविषयी कसं वाटतंय या ठिकाणी आल्यानंतर हे पाहिलं हे आयोजन पाहिलंय मैदान पाहिलं तर का नक्की कोणती मनात विचार आले आपल्या स्टेडियमची मेहनत आली स्टेडियम. अच्छा तर नक्की थँक्यू सो मच. जास्त काही विचार नाणेफेकी आले जातात नक्कीच आता आपला फलंदाजी करायचं आहे. काय प्लॅनिंग असणार काय नाही असणार सेम गेम प्लॅनिंग जसं मजा येते मात्र या ठिकाणी खेळताना खूप मजा आली. ठीक आहे खूप अच्छा ओके ओ टू संदेश पाटील सर. बहुत बहुत धन्यवाद मुकेश यादव. अगले मैच का टॉस हो चुका है तो आइए तो अब तक 56 टारगेट रखा है सामने और चेस करने के लिए बिल्कुल तैयार बल्लेबाजी वाली टीम. जी हनुमान नांदेडने संघ फलंदाज आपण अजूनही पाठवलेले मैदानाच्या आतमध्ये. ज्यावेळेस टॉस होतोय टॉस बॉक्समधून O2
कॉमेंट्री बॉक्स म्हटल्यानंतर आपलं गेम ऑन होणं खूप गरजेचं आहे. आपण जर प्रोफेशनल क्रिकेट खेळत असेल तर आपण आपला क्रिकेटचा दर्जा दाखवा. आपण 56 धावांचं आव्हान ठेवले आणि मैदानाच्या आतमध्ये 2 पंच पहा. आपण पाहतोय बातचीत करताना जाताना पाहायला मिळतो कैलाश नाईक आणि दैवत वायडे हे 2 पंच मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. क्षेत्ररक्षण लावण्याची पूर्ण तयारी झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. अजूनही सलामीची जोडी अजूनही आली नाही मैदानामध्ये. वेल आपण जास्त वाया घालवताय प्लीज. तर येणाऱ्या अजूनही भरपूर मॅचेस बाकी आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा खेळवली जात आहे. आदिवासी युवा क्रीडा मंडळ भिवंडी यांच्या अंतर्गत ही स्पर्धा खेळवली जाते आणि संपूर्ण या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय एक समाजाचे तुम्हाला खेळाडू पाहायला मिळतील. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ऋषिकेश आणि त्याच्या सोबत आपण पाहतोय जितेंद्र. ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज अनिकेत फ्रंट लाईन गोलंदाज श्याम नाईक गॅलरी इन कडून गेम ऑन होते. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होत आहे. स्टार्ट करायचं आपण. कधीपासून आपण सर्वात पहिल्या मैदानाच्या आतमध्ये आलो होतं आणि त्यानंतर तुम्ही सराव केला असतं तर भरपूर चांगलं वाटलं असतं. पहिला चेंडू अतिशय सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. पडल्यानंतर थोडंसा इन कटर देखील होताना बघितलं आपण आणि सरिष्ठकाच्या हातामध्ये डॉट चेंडूची समाप्ती होते. अनिकेत एक चांगली सुरुवात करते आपल्या गोलंदाजीमध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेट. अजून एका ऑफस्टॉमर चेंडू होता. क्षेत्र खाली क्षेत्र आहे. भरपूर दूर क्षेत्ररक्षक आणि चेंडू देखील सीमा पार. एक दर्जेदार चौकार पाहायला मिळते. बाहेर जाणारा हा खणखणीत चौकार पाहायला मिळतोय. समोर लक्ष देखील भरपूर मोठं आहे. अब तक 56 हा लक्ष्य आहे आणि तो 56 धावा चेस करायचे आहे 4 षटकामध्ये. 4 धावा धावफलकावर लागल्यात. एक चांगली सुरुवात पाहूया आपण फलंदाज ऋषिकेशच्या माध्यमातून. पुन्हा एकदा अतिशय सुरेख स्लॉक स्वीप पाहायला मिळत आहे. चेंडू सीमा पार. अजून एक चौकार पाहायला मिळत आहे. 2 चेंडू 2 चौकार. नेहमी या ग्राउंडवर जेव्हा जेव्हा स्पर्धा होत असतात त्यावेळेस षटकार चौकारांच्या वरती असतात. मात्र या स्पर्धेमध्ये चौकार षटकारांच्या वरती म्हणजे क्लास फलंदाजी पाहायला मिळाली आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. अजून एक समोरच्या दिशेने मात्र मिस टाइम आहे. हवेमध्ये चेंडू. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक कोणत्या प्रकारची चुकी करत नाहीये आणि विकेट प्राप्त करेल गोलंदाज अनिकेत. काय सुरुवात केली होती फलंदाजाने मात्र शेवट गोर करता आलं नाही खेळपट्टीवर आणि खेळपट्टी सोडून जातोय फलंदाज ऋषिकेश. पहिला झटका बिग झटका दिलाय ते अनिकेत याने. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर होत आहे. प्रकाश येतोय मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वर. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. दुसरा दिवस या स्पर्धेचा जय खंडोबा चषक 2021. थोड्या दिवसात नवीन वर्षाला देखील सुरुवात होईल. मात्र क्रिकेट जुनून क्रिकेट मेरी जान असा हा क्रिकेट सुरू आहे. पुन्हा एकदा आल्याला ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. डॉट चेंडूची समाप्ती होत आहे. गोलंदाजी आता मात्र कमबॅक करताना अनिकेत पाहायला मिळत आहे. धावसंख्या धावफलकावर 8 धावा. जितेंद्र पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज.
पुन्हा एकदा अतिशय सुंदर चेंडू अपील केली जाते जोरदार. तर डॉट चेंडूची समाप्ती. पहिला षटक कंप्लीट झाल्या. 10 धाव बलकावर 8 धावा 1 विकेट महत्वाचा जो प्राप्त केला अनिकेत याने. पहली ओवर की समाप्ति 8 रन 1 विकेट के नुकसान पर. बढ़िया गेंदबाजी की गेंदबाज अनिकेत ने. आने वाले अभी भी 18 गेंदों का खेल बचा है और यहाँ से लगभग 48 रन बनाने होंगे. समय के बारे में ध्यान रखना है आपको. सुभाष 11 खानीवली टीम के कैप्टन अविनाश. काफी लंबा सफर अब यहां से करना है यहाँ पर जय हनुमान नांदेड़ ने टीम को. सभी का दिल के गहरे से हार्दिक स्वागत है. जय खंडोबा स्पोर्ट भादवड़ के जानिब से सभी का हार्दिक स्वागत है. आज का दूसरा दिन और काफी बड़े दिग्गज मेहुल पाटिल हमसे जुड़ते हुए आपका हार्दिक स्वागत है फिर से एक बार. तो गेंदबाजी में परिवर्तन. गेंदबाजी के लिए आरके पाटिल स्टैंड से गेंदबाजी करने के लिए बिल्कुल तैयार. सचिन पहले ओवर के लिए कुल 6 मिनट खर्च किए. यहाँ पर खानीवली टीम के कप्तान अविनाश, आपको ध्यान रखना है 20 मिनट का समय आपके पास 4 ओवर के लिए. तो पहली गेंद लेके आरके पाटिल स्टैंड यहीं से राइट हम ओवर विकेट खेलने के लिए बिल्कुल तैयार. बल्लेबाज प्रकाश. पहली गेंद फुल टॉस गेंद थी लेकिन नहीं पड़ पाए गेंद को. 1 रन चुराया वहां पर. सिंगल की मदद स्कोर आगे बढ़ता हुआ 9 रन 1 विकेट के नुकसान पर. शांत क्रिकेट चलता हुआ अब जय हनुमान नांदेड़ ने टीम के ओर से. हॉट क्रिकेट खेलना होगा. अब यहां पर बल्लेबाजी दिखानी होगी. दमखम रखती है टीम. लंबे हिट्स आने काफी जरूरी है. मैच जीतना है तो लंबा सफर आपको तय करना है. फिर से एक बार बढ़िया स्ट्रोक ड्राइव किया गेंद को लॉन्ग अप पर. फील्डर मौजूद है. 1 रन कंप्लीट. ये देखिए सुस्ती भरी फील्डिंग और इसी के साथ 2 रन कंप्लीट किए बल्लेबाज ने. सिंगल को डबल में कन्वर्ट किया. स्कोर आगे बढ़ता हुआ 11 रन 1 विकेट के नुकसान पर. सभी दर्शकों का फिर से एक बार हार्दिक स्वागत है. मैं हूं संदेश पाटिल. मेरे साथ हमारे ऑफिशियल स्कोरर आदेश तरे, साथ ही साथ कमेंटर मुकेश जादव, मैन फ्रॉम खारबाव. राइट अप ओ द विकेट. अगली गेंद लेकर सचिन. फिर से एक बार पटकी हुई गेंद थी. हल्के हाथों से खेल दिया गेंद को. वाइड ऑफ लॉन्ग ऑन पर बढ़िया फील्डिंग लेकिन हर गेंद पर अब 2 रन कंप्लीट करते हुए बल्लेबाज. 2 की मदद स्कोर आगे बढ़ता हुआ 13 रन. जितेंद्र के बल्ले से अब तक 4 गेंदों में 4 रन आए अब तक अपने टीम के लिए. बढ़िया गेंदबाजी करते हुए गेंदबाज. फुल टॉस गेंद. फिर से एक बार वाइड ऑफ लॉन्ग अप पर फील्डर मौजूद है और बड़ा झटका लगता हुआ विकेट नंबर 2 का पतंग होता हुआ. डीजे मयूर सुतार खामोश. यहाँ पर बल्लेबाजी हो रही है. अच्छी बल्लेबाजी करनी होगी. पलटवार करना होगा. इस मैच को जीत सकते हैं. ताकत है आपके पास. दमखम रखती है टीम. लेकिन बढ़िया गेंदबाजी की अब तक गेंदबाज सचिन ने. अब तक 4 गेंदें फेंक चुके हैं. इसमें 1 विकेट हासिल किया उन्होंने. 5 रन खर्च किया अपने टीम के लिए. की अगली गेंद फुल टॉस गेंद. फिर से एक बार गेंद हवा में. फॉलो थ्रू में बढ़िया कैच और इसी के साथ दूसरा झटका देते हुए सचिन. बहुत बहुत धन्यवाद डीजे. कुठे फलंदाजी चालली आहे काही समजतच नाहीये क्रिकेटमध्ये. कारण की धावा बनवायचे होते 56. धावा झाल्या धावपलकर फक्त आणि फक्त 13 धावा. विकेटची झरी लागली आहे. मागच्या 5 ते 4 दिवस जो वर्ष झाला होता, पाऊस जो आला होता त्याच्यामध्ये खेळपट्टी वाजवण्याचं काम
भगवान स्पोर्ट्स संघाने केला होता. कारण की खेळपट्टी पहा किती सुंदर अशी खेळपट्टी वाटते. मातीची विकेट प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं की मातीच्या विकेटवर खेळायला मिळेल. आणि तुम्हाला फक्त आणि फक्त भादवडच्या ऐतिहासिक मैदानावर श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण भादवड टेमगरपाडा या ग्राउंडवरच तुम्हाला ही खेळपट्टी मिळेल. त्याची मेहनत घेतली जाते. मिलिंद म्हात्रे, मंगेश पाटील आणि संपूर्ण भगवान स्पोर्ट यांच्या माध्यमातून ती खेळपट्टी बनवण्यात आलेली आहे. आणि त्या खेळपट्टीचा वापर इथे आता मात्र जय खंडोबा चषक 2021 या स्पर्धेमध्ये केला जात आहे. आणि सर्वच आनंद लुटतायत. ये पहा सुस्तीभरी फलंदाजी आणि सुस्तीभरी फिल्डिंग. हॅट्रिक होते आणि त्याच्या मनाला लागला असेल गोलंदाजाच्या की इथून हॅट्रिक साध्य करू शकलो असतो मी. सोपं जेल असं नाही की कटिंग जेल होती, सोपं जेल होतं. मुकेश काय म्हणणार या जेलबद्दल? मित्र म्हणेन सोफा झेल होता. फलंदाजाने देखील मजबूर केलं होतं त्या क्षेत्ररक्षकाला, बाबा घे एकदाचा झेल. मात्र तसं काही झालं नाही आणि अशा प्रकारचा झेल सोडाल तर मग नक्कीच ते घातक होऊ शकते. मित्र म्हणेन लेझी क्षेत्ररक्षण. सुस्तीभरी फिल्डिंग, झेल सुटली जाते, स्वप्न तुटलं जातं. हॅट्रिक कंप्लीट करू शकले असते. 2 षटकाची समाप्ती झाली आहे. धावफलका धावा फक्त आणि फक्त आपण पाहतोय त्या म्हणजे 14 धावा. इथून भरपूर धावांची आवश्यकता आहे. आमचे ऑफिशियल स्कोर सांगत आहेत की इथून 42 धावा म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 21 धावा कुठायचे आहेत. 42 धावा म्हटल्यानंतर प्रत्येक फलंदाजाच्या अंगावर आलेला हा दबाव पाहूया. दबावामध्ये ही फलंदाजी पाहायला मिळेल का? जाता जाता एंटरटेनमेंट केला जाईल का? प्रेक्षकांचं मनोरंजन केला जाईल का फलंदाजांच्या माध्यमातून? गोलंदाजीमध्ये परिवर्तन अविनाश आहे आणि पहिला चेंडू समोरच्या श्याम नेगेरी यांकडून. पहिला चेंडू समोर खेळायचं होतं, हवं त्याचा बॅटवर आले नाहीये. एक सिंगल धाव खर्च केली जाते ते गोलंदाज अविनाशच्या माध्यमातून. धावसंख्या भरपूर उशिरानंतर 14 वरून 15 धावांवर पाहायला मिळत आहे. शांत फलंदाजी, शांत क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळत आहे जय खंडोबा चषक 2021 या स्पर्धेमध्ये. गोलंदाजी करताना गोलंदाज अविनाश राईट आर्म ओव्हर द विकेट मारा केला जात आहे. स्ट्रायकर फलंदाज आपण पाहतोय खेळण्यासाठी पूर्णपणे तयारीत. मयूर फुलटॉस चेंडू, एक मारा लेकिन सॉलिड मारा, षटकार, सीमा पार षटकार. काय षटकार पाहायला मिळाला. फुलर लाईनचा चेंडू होता आणि पूर्णपणे बॅटच्या बरोबर मधोमध घेतल्या. बॅट कांद्याच्या मागे चेंडू सीमेच्या मागर 6 धावांसाठी षटकार. तर अशा प्रकारे धावा झाल्या धावफलकावर. आमचे ऑफिशियल स्कोर सांगत आहेत 21 धावा, 21. गोलंदाजी करताना गोलंदाज अविनाश पुन्हा एकदा आर्केपाटी स्टँड एन कडून. प्रल्हादजी नाईक आपलं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत आहे, विनंती केली जाते. वारंवार आमचे आयोजक जे आहेत आम्हाला सूचना देतात की साहेबांना वरती बोलून घ्या. पुन्हा एकदा मिस टाइम चेंडू सीमा पार, अजून एक दर्जेदार चौकार. धन्यवाद डीजे प्रल्हादजी नाईक. आपणास पुन्हा एकदा विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. जयदुर्ग संघ जे माची क्रिकेटर आहेत सध्या तरी 40 प्लसचं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा फुलर लाईनचा चेंडू लॉंग ऑफ भरपूर दूर आहे. आडवण्याचं काम केलंय मात्र 2 धावा वाचू शकत नाहीये. 2 धावा कंप्लीट करतोय मयूर. धाव संख्या आता मात्र वेगाने वाढते, ती म्हणजे 27 धावा, 27. अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथून धावांचा विचार केला तर आपण पाहतोय 29 धावांची आवश्यकता आहे. आतापर्यंत 11 धावा खर्च केली आहेत गोलंदाजाने. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी करण्यासाठी तयार होत आहे. सामने गॅलरी राईट आर्म ओव्हर द विकेट. मयूर पुन्हा एकदा
मयूर भिंत बनला इथे मी म्हणेला. चार चेंडूची समाप्तीनंतर धावसंख्या एक चांगली 27 धावा. यावेळेस लुझनर चेंडू होता, फायदा घेता आला नाहीये मयूर याला. आता एक चोरटी धाव कंप्लीट केली जात आहे, सिंगलची मदत होत आहे. 27 वरून 28 धावा धावफलकावर लागलेत. मागच्या इनिंग मध्ये डीजे मॅनला भरपूर संधी मिळाली डीजे वाजवण्यासाठी, कारण की षटकारांची आतिषबाजी झाली होती. आणि आता मात्र थोडस शांत फलंदाजी, एक चौकार एक षटकार या षटकामध्ये पाहायला मिळत आहे. जतीन याला देखील ब्लॉक हॉलमध्ये चेंडू टाकला होता. स्ट्रेट ड्राईव्ह मिसफिल्ड होता. 2 धावा घेऊ शकला असं फलंदाज, मात्र नकारताना षटक कंप्लीट. तर 3 षटकाची समाप्ती, धावसंख्या धावफलकावर 28 धावा, 28 रन. धाव घेतली जात नाही शेवटच्या चेंडूवर. 28 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. इथून अजूनही आमचे ऑफिशियल स्कोर सांगत आहेत की इथून विजयासाठी 28 धावांची आवश्यकता अजूनही आहे. 3 षटकामध्ये 28 धावा आणि एका षटकामध्ये 28 धावा. समीकरण पहा, 3 षटक घेतले, 28 धावा बनवण्यासाठी आता शेवटच्या 6 चेंडूमध्ये 28 धावा बनवायचे. कालपासून चांगलं रंग भरलाय डीजे दीपेश दीपेश किशोर नाईक यांनी भरपूर मनोरंजन केलं. आणि या ग्राउंडवर नेहमी त्यांचं जेव्हा डीजे असतो तेव्हा भरपूर एंटरटेनमेंट केला जातं, एन्जॉय केला जात आहे क्रिकेटला. चांगले चांगले संगीत, चांगले प्रतिसाद देतात. चौकार षटकार आणि विकेट नंतर गोलंदाजीमध्ये परिवर्तन. रोशन येत आहे क्रमांक 4 षटक टाकण्यासाठी. आणि वेल जी राहिली आहे 4 मिनिटाची राहिली आहे. 4 मिनिटामध्ये 6 चेंडू टाकायचे. आर के पाटील स्टॅनिनकडून पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर, वाईटचा इशारा येत आहे, तर एक्स्ट्राची मदत आहे. धावसंख्या धावफलकावर 29 धावा. इथून अजूनही 27 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 27 धावा. 6 गेंदों में अब 27 रन चाहिए इस मैच को जीतने के लिए. किशोर की अगली गेंद लेकर फिर से एक बार मुड़ते हुए आर के पाटील स्टैंड एंस राइट आर्म ओवर द विकेट. रोशन फिर से एक बार बढ़िया गेंद, ऑफ स्टंप के करीब रखा था गेंद को, लॉन्ग ऑन के ऊपर गेंद को जब तक फील्ड करते तब तक यहाँ पर बढ़िया थ्रो. और इसी के साथ रन आउट का विकेट गिरता हुआ, विकेट नंबर 4 गिरता हुआ यहाँ पर जियान नांदेड़ टीम का.
काय गोलंदाजी आहे. 5 विकेट आतापर्यंत प्राप्त केल्या तिथे सुभाष 11 खानिवली संघाने. राईट आर्म ओव्हर द विकेट केवळ आला नाही फलंदाज. ये पहा डोळ्यावरची झोप जी आहे ती कंप्लीट झाली नाही इथे फलंदाजाची आणि चेंडू फेस करत असताना सोडून दिला. कोणत्या प्रकारचं शॉर्ट सिलेक्शन नाही आहे, फुटवर्क नाही आहे. जेव्हा जेव्हा फलंदाज आपण पद्धत खेळपट्टीवर खेळतोय तो म्हणजे केवळ त्याच्या मोबाईलमध्ये जेव्हा जेव्हा नेटवर्क नसतं तो देखील थोडंसं पागलसारखं होत असतो आणि तेच चेंडूचा खेळ पाहायला मिळाला मागच्या चेंडूवर. यावेळेस पुन्हा एकदा भरपूर उशिरानंतर हा चौकार येतोय. मिस फील्ड देखील झाला इथे. बहुत बहुत धन्यवाद डीजे. आखिरी गेंद बचा और एक कदम दूर है यहाँ पर खानिवली टीम. और इसी के साथ इस मैच को खानिवली टीम ने इस मैच को जीता है. कांग्रेचुलेशन टीम के कैप्टन अविनाश, दर्शन और महेश. कांग्रेचुलेशन. और मैन ऑफ द मैच जिन्होंने 31 रन बनाए अपने टीम के लिए, नाम है अविनाश, इज अ मैन ऑफ द मैच. अविनाश गणेशकर ठरला मॅन ऑफ द मॅच. तर अविनाश आपण यायचं आहे. एक जबरदस्त इनिंग 31 धावांची इनिंग पेश केली होती आणि मॅन ऑफ द मॅच ठरला आहे. एक जबरदस्त क्रिकेट सुभाष 11 खानिवली संघाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. मैदानाच्या आतमध्ये सामना देखील लगेच सुरू होणार आहे. तर मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देखील आपण आणि गिफ्ट हॅम्पर देखील देणार आहोत आणि कुछ मीठा हो जाए. तर व्यासपीठावर अविनाश आला टीमचे कॅप्टन्स. सर्वप्रथम आपण गिफ्ट हॅम्पर देणार आहोत जो कल्पेश पाटील आणि अजय पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. शंकरजी काकांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा गिफ्ट हॅम्पर आपण द्यायचे. तो कल्पेश पाटील आणि अजय पाटील A1 जोडी यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. त्यानंतर आमचे मामाश्री जय नाईक यांना विनंती करतो आपण ट्रॉफी द्यायचं आहे जी स्पॉन्सर केली आहे मान्य श्री निलेश जोशी यांच्या माध्यमातून, जी सुंदर अशी ट्रॉफीज आहे. त्यानंतर मेहुल पाटील यांना विनंती करतो की हा सुंदर असा गिफ्ट जो कॅपी टू केक अजय पाटील यांच्या माध्यमातून आहे तो केक दिला जात आहे. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक फॉर नेक्स्ट मॅच खानिवली टीम कॅप्टन्स अविनाश. अँड बॅक टू नाव क्रिकेट जिथे सामन्याला देखील सुरुवात झाली आहे. मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण लावण्यासाठी पूर्ण टीम मैदानाच्या आतमध्ये गेली आहे. कॉमेंटर बॉक्समध्ये देखील तुम्ही असोसिएशनचे समालोचक मुकेश जाधव यांचा आवाज आपण पुढच्या इनिंगसाठी ऐकणार आहात. मुकेशजी एक प्रश्न करतो तुमच्या पुढे की हा मॅच होईल का? ज्या प्रकारची प्रत्येक कॉमेंटरची इच्छा असते की एक कडक मॅच होणं खूप गरजेचं आहे. नक्कीच शक्यता तर दिसून येते, कारण वीर हनुमान डाकिवली आणि त्याच्यानंतर हे जे दोन आपण संघ पाहतोय जबरदस्त संघ म्हणून गणले जातात असोसिएशनमध्ये आणि चांगला सामना होऊ शकते. आई गावदेवी लोपे या संघाचा विचार केला तर हे एक चांगला संघ आहे. वीर हनुमान डाकिवली संघ म्हटला तर हा देखील चांगला संघ आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे हे दोन्ही जे आपण संघ पाहतोय आजूबाजूलाच राहणार आहेत. आजूबाजूलाच असं त्यांचं गाव आहे लोपे आणि डाकविली. त्यामुळे एक चांगला सामना नक्कीच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. दरम्यान दुपारच्या सत्रामध्ये नक्कीच व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्मानित पाहुण्यांचं, मायबाप, क्रीडा रसिकांचं आणि स्पर्धा